नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत, दहशतवाद. या विश्लेषणामध्ये आपण दहशतवाद म्हणजे नेमकं काय, ते कसं काम करतं आणि याच्या पलीकडे जाऊन शांततेचा मार्ग कसा असू शकतो हे समजून घेणार आहोत. बरं, सगळ्यात आधी दहशतवाद म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हा एक पद्धतशीर प्रयत्न आहे हिंसाचाराचा वापर करून लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण करण्याचा. आणि याचा उद्देश फक्त जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान करणं एवढाच नसतो, तर संपूर्ण समाजाची जी वीण आहे तिलाच धक्का पोचवायचा असतो. तर मग पाहूया दहशतवाद म्हणजे नक्की काय. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की दहशतवाद असाच शून्यातून निर्माण होत नाही. त्याला कुठून तरी वैचारिक इंधन मिळतं आणि या विश्लेषणानुसार यामागे काही टोकाच्या विचारसरणी असतात, जसं की धार्मिक मूलतत्ववाद, फुटीरतावाद, तीव्र डावी विचारसरणी, प्रांतवाद आणि अगदी वंशद्वेषसुद्धा. आणि हे हल्ले काही अचानक होत नाहीत. यामागे एक पक्की योजना असते. दहशतवादी संघटना एका ठरलेल्या पद्धतीनुसारच काम करतात. पहिली पायरी असते निधी गोळा करणं, मग गुप्त माहिती मिळवली जाते, त्यानंतर कार्यकर्त्यांना कडक प्रशिक्षण दिलं जातं आणि मग कुठे हल्ला केला जातो. म्हणजे बघा, ही एक पूर्णपणे नियोजनबद्ध प्रक्रिया आहे. या सगळ्याचा उद्देश एकच असतो, जास्तीत जास्त भीती आणि गोंधळ निर्माण करणं. त्यासाठी मग बॉम्बस्फोट, आत्मघातकी हल्ले, अंधाधुंद गोळीबार आणि अपहरण अशा हिंसक पद्धती वापरल्या जातात. आणि यांचं लक्ष कोण असतं? तर सामान्य नागरिक, सार्वजनिक वाहतुकीची ठिकाणं, सरकारी कार्यालय किंवा मग गर्दीच्या बाजारपेठा अशाच ठिकाणांना नेहमी लक्ष केलं जातं. आता आपण पाहूया की भारतावर दहशतवादी हल्ल्यांचा काय आणि कसा परिणाम झाला आहे. ही एक दुर्दैवी गोष्ट आहे की भारत खूप वर्षांपासून दहशतवादाचं लक्ष राहिलं आहे. आणि हा धोका काही एका प्रदेशापुरता मर्यादित नाही. आसाम, मिझोराम, नागालँडपासून ते काश्मीर आणि पंजाबपर्यंत देशाच्या अनेक भागांना याचा मोठा फटका बसला आहे. आणि काही हल्ले इतके भयंकर असतात की ते त्यांच्या तीव्रतेमुळे नाही, तर त्यांच्या प्रतिकात्मकतेमुळे लक्षात राहतात. भारतीय संसदेवर झालेला हल्ला हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. विचार करा, हा हल्ला थेट देशाच्या लोकशाहीच्या हृदयावर झाला होता. आणि मुंबईवरचा तो भीषण हल्ला तर कोणीच विसरू शकत नाही. 26 नोव्हेंबर 2008, तो काळा दिवस. दहशतवाद्यांनी ताज हॉटेलसारख्या मुंबईच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष केलं आणि एकाच वेळी हल्ल्यांची मालिकाच सुरू केली. त्या घटनेने खरंच संपूर्ण देशाला हादरून टाकलं होतं. आणि यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा धोका फक्त पारंपरिक संवेदनशील भागांपुरता मर्यादित राहिलेला नाही. आता दहशतवाद्यांनी हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू आणि अगदी बोधगयासारख्या शहरांनाही लक्ष केलं आहे. यावरून लक्षात येतं की हा धोका किती जास्त पसरला आहे. बरं, या सततच्या धोक्याला भारताने उत्तर कसं दिलंय, आता ते पाहूया. या विश्लेषणामध्ये एका खूप मोठ्या मुद्द्यावर बोट ठेवण्यात आलं आहे. त्यानुसार पाकिस्तान आणि चीनसारखे शेजारी देश भारतातील दहशतवादाला आर्थिक मदत आणि पाठिंबा पुरवतात. हे लक्षात घ्या की हे या स्रोताचं म्हणणं आहे जे आपण इथे समजून घेत आहोत. तर मग याला सामोरं कसं जायचं? बघा, एका बाजूला दहशतवाद्यांचं गुप्त नियोजन आणि सामान्य नागरिकांमध्ये भीती पसरवण्याचे डावपेच आहेत, तर दुसऱ्या बाजूला आहे सरकारचा प्रतिसाद. या दहशतवाद विरोधी पथकांची स्थापना करणं, नागरिकांच्या सुरक्षेसाठी एकत्रित प्रयत्न करणं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य मिळवणं, या सगळ्या गोष्टी येतात. मग या सगळ्यावर भारताची अधिकृत भूमिका काय आहे? ती एकदम स्पष्ट आहे. भारत दहशतवादाच्या कुठल्याही प्रकाराला, मग तो कुठलाही असो, तीव्र विरोध करतो. आणि हे फक्त देशापुरतं मर्यादित नाही. भारत आपल्या लोकांचं आणि मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहेच, पण श्रीलंकेसारख्या शेजारी देशांनाही दहशतवादाशी लढायला मदत करतो, कारण मूळ धोरण हे शांततेचंच आहे. चला आता या विश्लेषणाच्या शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया, आणि तो म्हणजे शांततेचा मार्ग. एक प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी खरंच विचार करायला हवा. मानवाच्या संपूर्ण इतिहासात हिंसाचाराने आजपर्यंत नक्की काय साध्य झाले आहे? कारण खरा इतिहास तर अशा लोकांनी घडवला आहे ज्यांनी हिंसेचा मार्ग पूर्णपणे नाकारला. गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त, महम्मद पैगंबर यांच्यापासून ते अगदी महात्मा गांधी, मार्टिन ल्यूथर किंग आणि नेल्सन मंडेला यांच्यापर्यंत. या सगळ्या महापुरुषांनी जगाला एक नवीन, एक अहिंसक मार्ग दाखवला. आणि खरं तर हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवलीच पाहिजे की हिंसा आणि द्वेषापेक्षा शांतता आणि सहानुभूती यांचं स्थान नेहमीच मोठं असतं. हाच तो विचार आहे जो आपल्याला द्वेषाच्या पलीकडे पाहायला आणि एका चांगल्या भविष्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करायला शिकवतो.